नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात ज्ञानेश्वरी अध्याय 6 मधील 99 ते 104 ओव्यांच्या सहवासात आपण जाऊया. ज्ञानोबारायांनी फार सुंदर रीतीने एका दृष्टांताद्वारे आपल्याला दाखवलं की सोनं जे आहे त्या सोन्याचं सोनं पण तेव्हाच खुलून दिसतं ज्यावेळी ते अलंकाराचा आकार धारण करतं. त्याचप्रमाणे सर्वत्र व्यापून असलेलं चैतन्य जेव्हा विश्वरूपाने आकाराला येतं त्याच वेळी आपल्याला दृश्यातून, सगुणातून, साकारातून त्याचा अनुभव येत असतो. अशी दृष्टी ज्याची स्थिरावली, वेगवेगळी रूप, नावं, आकार यांच्यात गुरफटून न जाता ज्याच्या दृष्टीला हा सर्व खेळ चैतन्याच्या आधाराने चालू आहे हे दिसू लागलं, मनामध्ये हा बोध स्थिरावला, त्याची समदृष्टी झाली, त्याची समबुद्धी झाली, हे ज्ञानोबारायांनी आपल्याला दाखवलं. पुढे ज्ञानोबाराय म्हणतात, ऐसे जाणणे जे बरवे, ऐसे जाणणे जे बरवे, ते फावले तया आघवे. अशा प्रकारे साधकाला ही गोष्ट कळली, समजून चुकली असा बोध त्याच्या चित्ताला झाला आणि त्यामुळेच हे आत्मज्ञान त्याला पूर्णपणे प्राप्त झालं. ऐसे जाणणे जे बरवे, ते फावले तया आघवे. म्हणून आहाच वाहाचे न झकवे, येणे आकार चित्रे. असं हे मूळ आत्मज्ञान झाल्यामुळे हा साधक किंबहुना सिद्ध साधक वरवर नजरेस पडणारे आकार, रूप, नाव, गुणधर्म यांनी त्याचं चित्त भ्रम पावत नाही. त्याला आकार दिसतात, रूप दिसतात, वेगवेगळे गुणही अनुभवायला येतात, परंतु त्याच्याही पलीकडे असलेलं जे चैतन्य, ज्याच्या आधारावर हे सगळं चाललंय, ते आत्मचैतन्य, तेच खरं यथार्थ स्वरूप आहे. हा बोध त्याला झालेला असल्यामुळे आता त्याचं चित्त भ्रमित होत नाही. ते कसं भ्रमित होत नाही, त्याचं कारण काय? बघा माऊली, ज्ञानोबारायांनी आता खूप सुंदर उदाहरणं दिलीत. घापे पटा माझी दृष्टी, घापे पटा माझी दृष्टी, दिसे तंतूंची सैंघ सृष्टी, परी तो एक वाचुनी गोठी दुजी नाही. अर्थात आपण वस्त्राकडे जर पाहिलं आणि जर नीट निरखून पाहिलं तर आपल्याला असं दिसतं की ह्या वस्त्रामध्ये संपूर्णपणे अनेक तंतूंचं, अनेक धाग्यांचं जाळं विणलेलं आहे. अनेक धाग्यांचं जे जाळं विणलं गेलंय त्याच्यातून हा पट म्हणजे हे वस्त्र निर्माण झालंय, ते वस्त्र दृष्टीला पडतं. पण सद्गुरूंच्या कृपेने, नामस्मरणाच्या आधाराने आणि आपल्या आराध्य देवतेच्या कृपेने जेव्हा सूक्ष्म दृष्टीने आपण बघतो त्यावेळी आपल्या डोळ्यांना जे दिसतं त्याच्याही पलीकडे सूक्ष्मात जाऊन जे काही या आकारात पसरलंय तेही आपल्याला दिसायला लागतं. परी तो एक वाचुनी गोठी दुजी नाही.
याचाच अर्थ असा की अनेक नाम आणि रूपांनी हे विश्व विस्तारलेलं जरी असलं तरी ह्याच्यात परब्रह्मस्वरूपाशिवाय दुसरं काही नाही. ऐसेनी प्रतिती हे गवसे, ऐसा अनुभव जया ते असे, तोची समबुद्धी हे अनारिसे नव्हे जाणे. या ठिकाणी ज्ञानोबाराय स्पष्टपणे सांगतायत, तोची समबुद्धी. हा अनुभव प्रतिती साक्षात ज्याला आला त्याच्याच ठिकाणी समबुद्धी आहे हे तू पक्के समज. ह्यापेक्षा दुसरं काही नाही. ह्यालाच समबुद्धी म्हटले. ह्याच्याशिवाय दुसरी समबुद्धी असू शकत नाही. हे अनारिसे नव्हे जाणे. आणि अशी समबुद्धी समदृष्टी ज्याच्या ठिकाणी स्थिरावली असा जो सिद्ध साधक किंबहुना सिद्ध पुरुष, जयाचे नाव तीर्थ रावो, दर्शने प्रशस्तीसी ठावो, जयाचे निसंगे ब्रह्मभावो भ्रांतासही. असा हा सिद्ध पुरुष साक्षात तीर्थक्षेत्र, तीर्थक्षेत्र नाही तर किंबहुना सर्व तीर्थांचा राजा, सर्व तीर्थांचा राजा. आणि त्याच्या दर्शनानेच जे तीर्थक्षेत्री गेल्यावर फळ प्राप्त होतं, किंबहुना त्याहून महान फळ त्याच्या दर्शनाने प्राप्त होतं. दर्शने प्रशस्तीसी ठावो, चित्ताला संपूर्ण समाधान मिळतं. आणि त्याचा जर सहवास घडला तर भ्रांत झालेल्या चित्ताला ब्रह्मभावाचा अर्थात आत्मानुभव आल्या वाचून राहत नाही. जयाचे निसंगे ब्रह्मभावो भ्रांतासही. माऊली हो, आपण सुद्धा सर्वसामान्यपणे आपल्या जीवनात बघतो, ज्याच्यापाशी प्रचंड कर्तृत्व शक्ती आहे, प्रचंड आत्मविश्वास आहे, मनामध्ये वेगवेगळ्या कल्पना आहेत आणि त्या कल्पना साकार करण्याची क्षमता आहे, ज्याच्या बोलण्यातूनच ती व्यक्ती स्वतः कशी आहे हेही प्रगट होतं. आणि अशा व्यक्तींच्या काही काळ आपण सहवासात राहिल्यावर त्याचा परिणाम आपल्यावरही होतो, हा अनुभव आपण घेतो. इथं तर हा सिद्ध पुरुष, तीर्थक्षेत्रांचा राजा, ज्याच्या ठिकाणी समबुद्धी आहे, समदृष्टी आहे, मग त्याचाही परिणाम आपल्यावर झाल्याशिवाय राहील का? जयाचे नि बोले धर्मूजिये, जयाचे नि बोले धर्मूजिये, दिठी महासिद्धिते विये, देखे स्वर्ग सुखादी ये, खेळू जयाचा. ज्ञानोबाराय म्हणतात, अहो ही व्यक्ती, असा हा सिद्ध पुरुष म्हणजे चालता बोलता धर्म होय. त्याच्या बोलण्यातून पदोपदी धर्म प्रगट होत असतो. म्हणजेच त्याचं सहज बोलणं जे असतं ते सर्व धर्माला धरून असतं, ज्याच्यामध्ये सर्वांचं आत्महित आहे. त्याच्या दृष्टीतून तर अखंड कृपा, अखंड करुणा, अखंड कल्याणच वाहत असतं. आणि त्यामुळेच त्याच्या दृष्टीला जे पडतं, त्याच्या दृष्टिक्षेपात जे येतं, अर्थात माऊली हो, आपण जर अशा सिद्ध साधकाच्या, सिद्ध पुरुषाच्या केवळ दृष्टिक्षेपात जरी राहिलो तरी सुद्धा अडथळे दूर होतात. कारण त्याच्याकडे सिद्ध अवस्था असते. महासिद्धिते विये, देखे स्वर्ग सुखादी ये, खेळू जयाचा. आणि असा हा जो आत्मसुखात रमलेला आहे, त्याच्या ठिकाणी स्वर्ग आदी सुखाची कल्पना म्हणजे एक खेळ आहे. नुसती त्याची कल्पना जरी केली
तरी एखाद्याला तो सहजपणे स्वर्गामध्ये काय सुख मिळत असेल ते सुख सुद्धा देऊ शकतो. या गोष्टी म्हणजे त्याला अक्षरशः खेळ असतो. असा हा सिद्ध पुरुष जर आपल्याला चुकून आठवला, अर्थात त्याचं स्मरण झालं, विपाये जरी आठवला चित्ता तरी दे आपुली योग्यता. अशा या सिद्ध पुरुषाचं चुकून आपल्याला स्मरण झालं तर माऊली हो, आपल्याला जे योग्य आहे ते तो आपल्याला सहजपणे देतो. त्याच्या ठिकाणी असलेलं आत्मज्ञान, निजानंद, समदृष्टी, समबुद्धी, याचा लाभ आपल्यालाही होतो. माऊली हो, एखाद वेळेस ज्ञानोबाराय म्हणतात त्याप्रमाणे त्या एका चातक पक्षासाठी तो ढग संपूर्ण सृष्टीवर पावसाचा वर्षाव करतो, पण तो लाभ सगळ्यांनाच होतो. त्याप्रमाणे या सिद्ध पुरुषाचं स्मरण केल्यावर आपल्याला अनेक प्रकारे लाभ होतो. फक्त चातक पक्षापुरतं पाणी पडत नाही तर सगळ्यांसाठीच पडतं. तसं आपल्या हिताचं जे काही आहे आपलं कल्याणच होतं. हे असो तया ते प्रशंसिता लाभुआथी, विपाये जरी आठवला चित्ता तरी दे आपुली योग्यता. हे असो तया ते प्रशंसिता लाभुआथी. आणि म्हणूनच नुसतं त्याचं स्मरण करणं नाही, नुसतं त्याच्या सहवासात राहणं नाही, तर अशा सिद्ध पुरुषाची आपण प्रशंसा केली, त्याचं गुणवर्णन केलं, त्याच्याबद्दल आपण बोललो, त्याच्या गोष्टींची, त्याच्या चरित्राची चर्चा केली, तर ती करण्यात सुद्धा आपला फार मोठा लाभ होतो. म्हणून माऊली हो, जर का आपल्याला आपल्या गुरुबंधू भगिनींचा सहवास मिळाला तर तो मिळाल्यावर आपल्या आराध्य देवतेविषयी, गुरुजनांविषयी, संतांविषयी जरूर चर्चा करावी. इतर चर्चांमध्ये जास्त वेळ न घालवता ह्या सिद्ध पुरुषांविषयी चर्चा करावी. आपल्याला जीवनात अनेक लाभ होतात. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.